मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आपण शिकवणी क्रमांक 24 आणि शिकवणी क्रमांक 25 मध्ये एका रांगोळीचे भाग 1 आणि भाग 2 बघितले होते। आज आपण त्याच रांगोळीचा भाग 3 बघणार आहोत। या रांगोळीला मोत्याचे लक्ष्मी हृदय किंवा मोत्याचे लक्ष्मी आसन असे सुद्धा म्हणतात। तर तुमच्या सगळ्यांचा हा खूपच डिमांडिंग व्हिडिओ होता म्हणून, आणि हा व्हिडिओ म्हणजे दाखवायला ही रांगोळी थोडीशी अवघड आहे, त्यामुळे मी ही रांगोळी जवळजवळ 4 पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर त्यातला आज आपण 3रा पार्ट बघणार आहोत। ही रांगोळी अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक बघा आणि पूर्ण करा। काही डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी वेगळा व्हिडिओ करण्याचाही प्रयत्न करीन। आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपण पार्ट 2 पर्यंत ही रांगोळी कशी करायची हे बघितलं होतं। आता आपण पार्ट 3 मध्ये हे जे वरचा भाग आहे हा भाग कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा पार्ट 3 हा तुम्ही लगेचच करून ठेवा, कारण अजून 4-5 दिवसानंतर आपण पार्ट 4 पण बघणार आहोत याचा। तर चला आधी आपण बघूया पार्ट 3 साठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे। यासाठी आपल्याला 5 नंबरचे मोती रंगाचे मोती, 5 नंबरचे हिरव्या रंगाचे मोती, पोपटी रंगाचे मोती घेतलेत मी इथे, आणि स्काय ब्लू रंगाचे किंवा चिंतामणी रंगाचे मोती, 7 नंबरची सुई लागणार आहे आपल्याला, आणि 40 नंबरचा तंगूस धागा लागणार आहे, कात्री लागणार आहे धागा कट करण्यासाठी। आता सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे गाठ मारलेली आहे। आता आपण सुरुवात करूया। आता हे बघा, आपल्याला सुरुवात कशी करायची आहे तर व्यवस्थित बघा। हे जे आपले आहे हे आपले 6 बाजू आहेत। ह्या आपल्या याच्या 6 बाजू असताना आपण आता सुरुवात या बाजूने करूयात। आता इथे आपल्याला हे जे पांढरे राऊंड्स आहेत हे किती आहेत तर हे मोजून घेऊ आधी आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। तर आता हा पकडून इथे सुद्धा 11 आहेत, हा पकडून इथे पण 11 आहेत। अशा प्रकारे हे 11 राऊंड आहेत प्रत्येक ठिकाणी। तर आपल्याला काय करायचंय की हा जो पहिला राऊंड आहे आणि हा दुसरा राऊंड आहे याच्यावरती आपल्याला एक राऊंड बनवायचा आहे। त्यामुळे आपण काय करणार आहे की हा जो पहिला राऊंड आहे ह्या मधल्या मनातनं मी सुई बाहेर काढून घेते आणि नंतर ह्या मनातनं सुई बाहेर काढून घेते। अशा प्रकारे व्यवस्थित बघा, कन्फ्युजन होऊ देऊ नका। ह्या राऊंड मध्ये मी आपल्याला हे जे 11 राऊंड्स आहेत आपले, हे टोटल 11 राऊंड्स पैकी हा जो पहिला राऊंड आहे आणि दुसरा राऊंड आहे ह्या दोघांच्या वरती आपल्याला एक राऊंड बनवायचा आहे। म्हणून मी या पहिल्या राऊंडचा हा मोती आणि दुसऱ्या राऊंडचा हा मोती या 2 मोत्यावर आता काम करणार आहे। तर इथे आपल्याकडे 2 व्हाईट मोती ऑलरेडी आहेत। आता मी 4 व्हाईट मोती घालून घेणार आहे धाग्यामध्ये। 1 2 3 4 व्हाईट मोती मी घालून घेतलेत धाग्यात। आणि आता 1 आणि 2 या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। म्हणजे इथे आपला एक राऊंड त्याच्यावरती तयार होईल। हे बघा, अशा प्रकारे इथे एक राऊंड तयार झाला। आता आपल्याला ना इथे 11 राऊंड येत नाही, ह्याच्यावर 10 राऊंड, 10च्या वरती 9 राऊंड, 9च्या वरती 8 राऊंड, अशा प्रकारे आपल्याला बनवत जायचंय। आता हे जे 2 पुढचे जे मोती आहेत या 2 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत। तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा की मी कुठल्या स्टेपला कोणते मणी घालतीये ते व्यवस्थित बघा अगदी। आता ही हा आपला दुसरा राऊंड आहे। दुसऱ्या राऊंड मध्ये मी आधी 2 पोपटी रंगाचे मोती घालून घेते आणि एकच फक्त मोती रंगाचा मोती घालतीये। 2 पोपटी 1 मोती रंगाचा मोती, आणि 1 2 3 या 3 मोत्यातून 1 2 3 या 3 मोत्यातून एकाच वेळेला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची। अशा प्रकारे आता परत पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पोपटी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 पोपटी रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत। परत 1 2 3 तुम्हाला आता माहिती झालंय की कुठल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे, त्यामुळे तुम्ही फक्त लक्ष द्या की आपल्याला मोती कुठल्या रंगाचे
कुठल्या राऊंडमध्ये इन्सर्ट करायचे। परत पुढच्या 2 मोत्यातून मी सुई पुढच्या दिशेने बाहेर काढते। तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर माझे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघा। आधीच्या व्हिडिओमध्ये मी अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे। आता चौथ्या स्टेपमध्ये राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये आधी 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 पोपटी मोती घालायचा आहे। आणि 1 2 3 या 3 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची। इथे आपल्याला पूर्ण पांढरे राऊंड तयार करायचा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये आता मी 3 पांढरे मोती घालून घेणार आहे आणि या 3 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। ही जी पूर्ण विण आहे ती अगदी एकसारखी आहे, म्हणजे इथे आपल्याला वेगळं असं काहीच करायचं नाहीये। फक्त मोती कुठे कुठले घालायचे तेवढं फक्त लक्ष देऊन बघा। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे सुद्धा आपल्याला अजून एक व्हाईट राऊंड घ्यायचा आहे, त्यामुळे 3 पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये आणि परत 3 मोत्यातून पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला ही जी इतकी जी स्टेप आहे ना ती परत आपल्याला रिपीट करायची आहे। त्यामुळे आता धाग्यामध्ये आपण काय करणार आहोत, 2 पोपटी रंगाचे मोती घेणार आहोत आणि 1 पांढरा मोती घेणार आहोत आणि ह्या 3 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे आपण कसे 3 पोपटी मोती घेतले होते ना, मग आता इथे पण परत 3 पोपटी मोती घेणार आहोत। 1 2 3 आणि 1 2 3 या 3 मोत्यातून पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। आता ह्या स्टेप मध्ये आपण काय केलं होतं, 2 पांढरे मोती घेतले होते आणि 1च पोपटी मोती घेतला होता। मग आता परत काय करायचंय, 2 पांढरे मोती घ्यायचे धाग्यामध्ये आणि 1 पोपटी मोती घ्यायचा आहे, बरोबर। आणि या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। परत पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत यातून पण सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हा आता आपला इथे शेवटचा राऊंड तयार होणार आहे। तर हा शेवटचा राऊंड आपला पांढरा असला पाहिजे पूर्ण, त्यामुळे 3 पांढरे मोती मी घालून घेते धाग्यामध्ये आणि या 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊयात। अशा प्रकारे आपली जी इथे आहे ही पहिली जी पट्टी आहे ही तयार झालेली आहे। याच्यावर आपल्याला दुसरी पट्टी, तिसरी पट्टी, चौथी पट्टी अशा प्रकारे पट्ट्या वाढवत जायच्या आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला आपल्याला आता इथे 11 होते, 11वर मी 10 घेतले, 10वर 9 घ्यायचे। म्हणजे काय करायचंय की आता पुढच्या स्टेपवर आपण जाणार त्यावेळेला आपण इथून सुरुवात न करता आपण ह्या पहिला आणि दुसरा तर आता आपली जी इथे दुसरी पट्टी सुरू होणार आहे ना, ह्या पट्टीची सुरुवात करताना आपल्याला हा पहिला राऊंड आहे, हा दुसरा राऊंड आहे, जो आता हे जे बनवलं आहे ना ह्याच्यावर आपल्याला बनवायचंय। तर हा पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड यामधला या 2 पांढऱ्या मोत्यांवर काम करायचंय, म्हणजे ह्याचा हा पांढरा आणि याचा हा पांढरा। तर आता आपण काय करू, वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे आणि त्यानंतर ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे। आणि आता इथे आपल्याला पांढरा राऊंड तयार करायचा आहे आणि मग पुढची पट्टी करायची। तर आता हे मला उलटं पडतंय म्हणून मी फक्त ही रांगोळी अशी उलटी करून घेते, बाकी काहीच केलं नाही, फक्त मी रांगोळी उलटी करून घेतलेली आहे। आता पहिल्या स्टेपसाठी आपल्याला पूर्ण पांढरा राऊंड हवाय, त्यामुळे मी धाग्यामध्ये 4 पांढरे मोती घालून घेते, 3 आणि 4 चौथा असे 4 पांढरे मोती मी घालून घेतलेत धाग्यामध्ये आणि त्या 2च पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे
अशा प्रकारे परत पुढचे जे 2 पोपटी मोती आहेत तिथून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आता आपल्याला धाग्यामध्ये 2 पोपटी मोती घालायचे आहेत आणि 1 पांढरा मोती घालायचा आहे। 2 पोपटी 1 पांढरा आणि या 3 मोत्यातनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। परत पुढच्या 2 पोपटी मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर 2 पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये आणि 1 पोपटी मोती घालायचा आहे आणि या 3 मोत्यातून पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि हे जे पुढचे 2 मोती आहेत आता यातून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला पूर्ण पांढरे राऊंड तयार करायचा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये मी आता 3 पांढरे मोती घालून घेणार आहे आणि ह्या 3 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आपल्याला। आता इथे आपल्याला थोडं वेगळं करायचं आहे, म्हणजे वेगळे रंगाचे मोती घालायचे आहेत। व्यवस्थित बघा, 1 पांढरा मोती घालायचा आहे आपल्याला धाग्यामध्ये आणि 2 स्काय ब्लू मोती घालायचे आहेत। 1 पांढरा 2 स्काय ब्लू आणि या 3 मोत्यातून आपल्याला एकाच वेळेला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता परत पुढचा जो हा राऊंड असणार आहे हा पांढरा असणार आहे, त्यामुळे इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि या 3 मोत्यातून पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। परत पुढच्या 2 पोपटी मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये इथे जसं आपण सेम केलंय तीच प्रोसेस इथे रिपीट करायची आहे, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपल्याला 2 पोपटी रंगाचे मोती घ्यायचे आहेत, 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला धाग्यामध्ये इथे जे केलं होतं तेच रिपीट करायचंय, म्हणजे 2 पांढरे मोती घालायचे आहेत धाग्यामध्ये आणि 1 पोपटी मोती घालायचा आहे आणि या 3 पोपटी मोत्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता हा शेवटचा राऊंड आहे दुसऱ्या पट्टीमधला, हा आपल्याला पांढराच करायचा आहे। पहिला आणि शेवटचा जो राऊंड असणार आहे प्रत्येक पट्टीमधला तो पांढराच असणार आहे, त्यामुळे इथे आपल्याला 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे इथे आपली पहिली पट्टी पूर्ण झाली आणि दुसरी पट्टी पण पूर्ण झाली। आता आपण तिसरी पट्टी बघू। आता तिसरी पट्टी करताना याच्यावरती आपल्याला तिसरी पट्टी करायची आहे। तिसरी पट्टी करताना परत आपल्याला काय करायचंय, पहिल्या मोत्यामधला पहिल्या राऊंड मधला हा पांढरा मोती आणि दुसऱ्या राऊंड मधला हा पांढरा मोती, हे 2 मोती घ्यायचे, हा आणि हा। त्यामुळे आता मी काय करते, फक्त ही रांगोळी अशी सरकवून घेते आणि वरच्या दिशेने 2 मोत्यातून आधी सुई बाहेर काढून घेते। त्यानंतर हे जे 2 पांढरे मोती आहेत या 2 पांढऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेते। आता इथे आपल्याला पहिला राऊंड मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळेला पांढऱ्या मोत्यांचा असतो, त्यामुळे पहिल्या राऊंड मध्ये आपण 4 पांढरे मोती घालून घेऊ। 1 2 3 आणि 4 पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातून आपण सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहोत। आता पुढचे जे 2 पोपटी मोती आहेत या 2 पोपटी मोत्यातून पण सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे पण आपल्याला पांढराच राऊंड घ्यायचा आहे, त्यामुळे मी 1 2 3 पांढरे मोती घेते परत धाग्यामध्ये आणि 1 2 3 या 3 मोत्यातून मी सुई बाहेर काढते। अशा प्रकारे परत पुढच्या 2 मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेते। इथे सुद्धा आपल्याला पांढराच राऊंड हवा आहे, त्यामुळे 3 पांढरे मोती घालून घेते। 1 2 आणि 3
3 पांढरे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत. 1 2 3 या 3 मोत्यातून पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे परत पुढचे जे 2 मोती आहेत या 2 मोत्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे आता इथे काय करायचंय ते अगदी व्यवस्थित बघा. इथे आपल्याला धाग्यामध्ये 3 स्काय ब्लू रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 3 स्काय ब्लू रंगाचे मोती घातले. 1 2 आणि 3 या 3 मोत्यातून सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे परत पुढचे जे 2 मोती आहेत स्काय ब्लू आणि पांढरा या 2 मोत्यातून परत पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपल्याला धाग्यामध्ये काय करायचं आहे तर 1 पांढरा मोती घालायचा आहे धाग्यामध्ये आणि 2 स्काय ब्लू मोती घालायचे आहेत. 1 आणि 2 1 पांढरा 2 स्काय ब्लू आणि 2 स्काय ब्लू आणि 1 पांढरा अशा 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता इथे आपले एवढे राऊंड तयार झालेत पण माझा इथे धागा संपलाय तर मी या धाग्याला इथे कट करून दुसरा धागा घालून घेते. तर आता इथे मी दुसरा धागा जोडून घेतलेला आहे. आता इथल्या पुढच्या स्टेपमध्ये इथे जे 3 पांढरे मोती आहेत इथे आपल्याला पांढराच राऊंड घ्यायचा आहे. त्यामुळे मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घेणार. 1 2 3 3 पांढरे मोती मी घालून घेतले धाग्यामध्ये. 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आणि याच्या पुढच्या आपल्याला 2ही राऊंड जे आहेत ते पांढरेच बनवायचे. परत पुढच्या 2 पोपटी राऊंड मोत्यातनं सुई बाहेर काढायची. इथे आपल्याला धाग्यात परत 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 3 पांढरे मोती घालून घेतले आणि ह्या 3 मोत्यातून सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची. परत पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत यातून पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि इथे पण 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मोती घालून घेतलेत मी पांढरे आणि या 1 2 3 या 3 पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपली इथे पहिली दुसरी आणि तिसरी पट्टी पूर्ण झालेली आहे. परत आपल्याला इथे याच्यावरती जी चौथी पट्टी करायची आहे त्यासाठी आपल्याला ह्या 2 मोत्यांमध्ये इथे आपल्याला राऊंड तयार करायचा आहे. बरोबर. त्यासाठी मी परत काय करते ही जी रांगोळी आहे ही फक्त फिरवून घेते उलटी. आणि आता 2 मोत्यातून आधी वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते. या 2 मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतली आणि पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेते. अशा प्रकारे आता इथे जे आहे ना ती पूर्ण आपल्याला पहिला जो राऊंड असतो आपला हा परत पांढरा असतो. त्यामुळे इथे पहिल्यांदा आपण 4 पांढरे मोती घालून घेऊयात. 1 2 3 4 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये. आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातून आपण सुई पुढच्या दिशेने बाहेर काढणार आहोत. परत पुढचे जे 2 मोती आहेत यातून पण सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. इथे पण आपल्याला पूर्ण पांढरा राऊंड तयार करायचा आहे. त्यामुळे मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घेणार आहे. 3 पांढरे मोती घालून घेतले धाग्यात. 1 2 3 या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. परत हे जे 2 मोती आहेत पांढरा आणि स्काय ब्लू या 2 मोत्यातून पण आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. इथे आता आपल्याला धाग्यामध्ये 1 स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत.
एक स्काय ब्लू मोती घेतला, 2 पांढरे मोती घेतले आणि हे 2 पांढरे मोती आणि एक स्काय ब्लू मोती या 3 मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे। आता परत पुढचे 2 मोती आहेत, या 2 मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे स्काय ब्लू मोत्यातून। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक स्काय ब्लू मोती घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत। एक स्काय ब्लू, 2 पांढरे आणि 3 स्काय ब्लू, 1 2 3 या 3 स्काय ब्लू मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आपण फक्त राऊंड 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 करत चाललोय, पण कोणत्या रंगाचे राऊंड करायचे ते व्यवस्थित लक्षात घ्या। पुढच्या 2 मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेते। इथे आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घ्यायचे। 1 2 3 3 पांढरे मोती घालून घेतले धाग्यामध्ये आणि या 3 मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता याच्या पुढचे दोनही राऊंड जे आपले असणार आहेत ते पांढरेच असणार आहेत, त्यामुळे पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली। धाग्यामध्ये आता आपण 3 पांढरे मोती घालून घेऊयात। 1 2 3 3 पांढरे मोती धाग्यात घालून घेतले आणि या 3 1 2 3 मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। सेम प्रोसेस पुढे करायची आहे। पुढे पण आपल्याला 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। इथे पण आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 3 पांढरे मोती घालून घेतले धाग्यामध्ये आणि हा 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे। आता परत पुढचे जे हे 2 मोती आहेत, या मोत्यावर वरच्या साईडने जायचं आहे आपल्याला, म्हणजे ही आपला जो चौथी पट्टी आहे 1 2 3 4 चौथी पट्टी पूर्ण झालेली आहे। इथे आपल्याला 5वी पट्टी तयार करायची आहे। मी फक्त ही जी रांगोळी आहे अशी सरकवून घेते, प्रत्येक वेळेलाच मी जे करते। परत हे जे 2 मोती आहेत, या 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते आणि त्यानंतर हे जे 2 पांढरे मोती आहेत वरचे, त्या 2 पांढऱ्या मोत्यातून पण मी सुई बाहेर काढून घेते। आता ही जी स्टेप आहे आपली 5वी पट्टी, ही अगदी सिंपल आहे। इथे आपल्याला सगळे व्हाईट राऊंड करायचे, त्यामुळे पहिला राऊंड फक्त मी करते। इथे 4 मोती घालून घ्यायचे पहिल्या राऊंड मध्ये। 1 2 3 आणि 4 4 मोती घालून घेतलेत मी आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊयात। आता परत पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि इथे 3 पांढरे मोती घ्यायचे, इथं राऊंड पूर्ण करायचा। अशा प्रकारे इथपर्यंत तुम्हाला पूर्ण पांढरेच राऊंड घ्यायचे। त्यामुळे 5 नंबरची जी पट्टी आहे ती तुम्ही पूर्ण करा आणि आपण 6 नंबरची पट्टी कशी करायची हे बघू। आता इथे 5 नंबरची जी पट्टी मी तुम्हाला सांगितली होती पूर्ण पांढरी बनवायची आहे, ती पूर्ण झालेली आहे। सगळे पांढरे राऊंड बनवलेले आहेत आणि वरच्या दिशेने मी सुई बाहेर घेऊन आलेली आहे। आता आपल्याला ह्या 2 मोत्यांच्या मध्यभागी इथे आपल्याला सुरुवात करायची आहे। आपण पहिला राऊंड घेताना पांढराच घेतो, त्यामुळे धाग्यामध्ये आपल्याला 4 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 6वी पट्टी आहे ही आपली। 4 पांढरे मोती घालून घेतलेत। 1 आणि 2 या 2 मोत्यातून सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत, यातून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर 2 पोपटी रंगाचे मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे। 2 पोपटी 1 पांढरा आणि 1 2 3 या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत, यातून पण सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये 3 पोपटी मोती घालून घ्यायचे आहेत, त्यामुळे धाग्यात 1 2 3 3 पोपटी रंगाचे मोती घालून घेतलेत। 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। पुढच्या मोत्यातून पण मी सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालायचे आहेत
आणि एकच पोपटी मोती घालायचा आहे। 2 पांढरे मोती, 1 पोपटी मोती आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची। इथे आपल्याला पांढरा राऊंड करायचा आहे, त्यामुळे आपल्याला 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये, 3 आणि या 1 2 3 या 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। अशा प्रकारे आपली इथे 6 नंबरची पट्टी सुद्धा पूर्ण झालेली आहे। आता मी परत ही जी रांगोळी आहे ही उलटी करते आणि ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढते आणि नंतर ह्या 2 मोत्यातून काढते। आता आपण 7 नंबरची पट्टी करणार आहोत। 2 मोत्यातून वरती काढली, परत ह्या 2 मोत्यातून पुढच्या दिशेने बाहेर काढून घेतली। परत आपल्याला पहिला जो राऊंड असणार आहे आपला हा पांढराच करायचा आहे, त्यामुळे धाग्यात आपल्याला 4 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 4 पांढरे मोती घातलेत मी धाग्यामध्ये आणि 2 पांढऱ्या मोत्यातनं 1 आणि 2 या 2 पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत हे जे 2 पोपटी मोती आहेत पुढचे, यातनं आपल्याला सुई आता बाहेर काढायची आहे। आता बघा, आपल्याला धाग्यामध्ये 2 पोपटी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि 1 पांढरा मोती घ्यायचा आहे। 2 पोपटी 1 पांढरा आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे परत 2 पोपटी पुढचे जे मोती आहेत त्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आणि 1 पोपटी मोती घ्यायचा आहे आणि ह्या 3 पोपटी मोत्यातनं सुई एकाच वेळेला बाहेर काढायची आहे। आणि आता पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला पांढरा राऊंड तयार करायचा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण 3 पांढरे मोती घालून घेणार आहोत। 1 2 3 आणि ह्या मोत्यातनं बाहेर काढून घ्यायचं। इथे माझा धागा संपलेला आहे, त्यामुळे इथे मी गाठ मारून घेणार आहे। इथे आपली 7 नंबरची जी पट्टी आहे ही तयार झालेली आहे। आता याच्या पुढे आपण 8 नंबरची पट्टी तयार करणार आहोत। आता मी इथे परत धागा जॉईन करून घेतो दुसरा। आता मी इथे वरच्या दिशेने सुई ह्या 2 मोत्यातून बाहेर ऑलरेडी काढून घेतलेली आहे। इथे आपल्याला पहिला राऊंड पांढऱ्याच मोत्यांचा करायचा आहे, त्यामुळे 1 2 3 आणि 4 पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये। 4 पांढरे मोती घालून घेतले आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई एकाच वेळेला बाहेर काढायची आहे आपल्याला। आता इथे आपल्याला वरचे 3ही जे राऊंड आहेत शेवटचे, हे 3ही राऊंड आपल्याला पांढऱ्याच मोत्यांचे करायचे आहेत, त्यामुळे इथे आपल्याला कुठलाच वेगळा रंग घ्यायचा नाहीये। पुढच्या 2 पोपटी रंगातनं मी सुई बाहेर काढून घेतली। आता 3 पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये आपल्याला आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। परत हे जे 2 मोती आहेत पांढरे, यातून पण सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। इथे पण आपल्याला पांढराच राऊंड घ्यायचा आहे, त्यामुळे 1 2 आणि 3 पांढरे मोती घालून घ्यायचे। परत या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला। अशा प्रकारे 8 नंबरची आपली पट्टी तयार झालेली आहे। आता 9 नंबरची करण्यासाठी परत मी रांगोळी अशी सरकवून घेते। या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आणि पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत यातून पण सुई बाहेर काढून घेते। इथे पण आपल्याला पांढरेच राऊंड घ्यायचे, त्यामुळे स्टार्टिंगला आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती घालून घेऊयात। 1 2 3 4 पांढरे मोती घालून घेतले धाग्यामध्ये आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। परत जे पुढचे 2 पांढरे मोती आहेत यातून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। इथे पण आपल्याला पांढराच राऊंड करायचा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये आपण 3 पांढरे मोती घालून घेणार आहोत। 1 2 3
आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत मी रांगोळी जी आहे ती उलट दिशेने करणार आहे। परत वरच्या दिशेने आपल्याला 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या दिशेने आणि ह्या मधले जे 2 पांढरे मोती आहेत यातून सुई बाहेर काढायची आहे। इथे आपल्या धाग्यामध्ये हा आपला 10वा राऊंड असणार आहे। इथे आपल्या धाग्यामध्ये 4 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि या मोत्यातून सुई बाहेर काढून मी खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते, म्हणजे इथे आपल्याला गाठ मारता येईल व्यवस्थित। अशा प्रकारे इथलं आपलं तयार झालं आहे। आता आपण काय करणार, 1 2 मोत्यातून कुठल्या पण मोत्यातून तुम्हाला जिथून वाटतंय तिथे धागा घट्ट बसण्यासाठी आपण सुई बाहेर काढून घ्यायची। मी या 2 पांढऱ्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढली आणि 1 पोपटी मोत्यातून काढून घेते परत एकदा, म्हणजे रांगोळी आपली घट्ट बसेल अगदी। आणि इथे मी गाठ मारते। अशा प्रकारे हा जो इथे राऊंड तयार होतो या राऊंड मधनं सुई बाहेर काढायची आणि इथे टाईट गाठण मारायची, ते धागा कट करून घ्यायचा। अशा प्रकारे आपलं एक साइड इथे कंप्लीट झालेली आहे। याच प्रकारे तुम्हाला इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 11 राऊंड्सवर तुम्हाला याच्यावरती हा पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड घ्यायचा। याच्यावर तुम्हाला 10 राऊंडची एक पट्टी तयार करायची। 9 8 अशा प्रकारे हे जे आपण बनवलंय हे आपल्याला तुम्हाला 6ही दिशाने तुम्हाला हे सगळं बनवायचंय। तर हे बनवून झाल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतं, हे अशा प्रकारे दिसेल तुम्हाला। आणि त्यानंतर आपल्याला ही रांगोळी तुमची कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे पार्ट 3 तुमचा इथे पूर्ण झाल्यानंतर आपण पार्ट 4 बघणार आहोत आणि पार्ट 4 मध्ये आपण इथे काय करायचं आहे या भागामध्ये ते बघणार आहोत। तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।